हा स्पॉट हुडकत असताना आम्ही फार रिसर्च केला. पाण्यात इथल्या लोकांची मदत होते, सगळी ग्रामीण भागातले लोक आहेत यांच्याबरोबर चर्चा झाल्या, यांच्याबरोबर आम्ही माहिती घेतली, जाऊन बघितले. तुम्हाला त्याच्या पोटी त्या ठिकाणी रेड लाईट रेड फ्लॅग कोणी लावू शकत. म्हणून ह्या गोष्टीबद्दल सविस्तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी माझी फार अगोदर ते दाखवलंय. ते मी कच्चा प्रेझेंटेशन माननीय फडणवीस साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या दालनामध्ये त्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी दाखवले. साहेबांना सांगितलं, साहेब हे महाराष्ट्राचा शेवटचा पॉईंट आहे, त्यानंतर कृष्णा पंचगंगा कृष्णा ही पूर्ण कर्नाटकात वाहते, मला या जागेवर परवानगी दे. त्यांनी परवानगी देतो, मला काय अडचण दिसत नाही म्हटले. कोणीही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी विरोध करू शकत नाही, कुठल्याही महाराष्ट्रात शेतकरी विरोध करू शकत नाही, कुठल्याही गावाचा त्या ठिकाणी विरोध करू शकत नाही. आम्ही या ठिकाणी बोललो. पण हे एवढेच इथं आहेत का? तर सर्व पक्षातली लोक इथं आहेत. फक्त बीजेपी नाहीतर महायुती असा काही विषय नाही आहे. सर्व पक्षांना सर्व नेत्यांना मानणारी इथं लोक उपलब्ध आहेत. इथं कोणीही त्या ठिकाणी असं नाही की एकाच पक्षाचा एकाच गटाचा माणूस आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, असं त्या ठिकाणी काहीही नाही आहे. अशा पद्धतीने एक थेंब पावसाळ्याचा अजून पडला नाही, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पात्र बघितलं, हाईट बघितली, इव्हन इरिगेशन खात्याने त्याची नाही. तर पाण्याचा साठा किती आहे? तर 23 दिवसाचा, बरोबर आहे, 23 दिवसाचा पिण्याचा आणि शेतीचा पूर्ण साठा आपल्याला ह्या स्पॉटवरून आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. इथनं पुढचा मुंबईचा प्रवास त्या ठिकाणी चालू होईल. मुंबईच्या इथनं आपल्याला योजनेचा एस्टिमेट डीपीआर तयार करून आपल्याला तिथं निधी शब्द आणि लोकांनी दिलेला माझ्यावरती विश्वास, तो शब्द पूर्ण झाला असं शिरवाड आणि एका ठिकाणी आपल्याला ही नदी इथं क्रॉस करावं लागेल. आपल्या इथं